अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या जगात प्रत्येकजण पैसा, यश आणि सुखाच्या मागे धावत आहे. पण तरीही मन अस्वस्थ का आहे? रात्री झोप लागत नाही. मनात भीती, चिंता आणि ताण का आहे? याचं उत्तर अध्यात्मात दडलं आहे. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणे, मन, आत्मा आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेणे. मनशांतीसाठी, तणाव आणि चिंतेपासून मुक्त होण्यासाठी, जीवनाचा योग्य मार्ग शोधण्यासाठी अध्यात्माची गरज असते. अध्यात्माची सुरुवात कशी करावी? तर दररोज 5 मिनिटे नामस्मरण करा, सकारात्मक विचार करा, चांगले ग्रंथ वाचन करा, ध्यान आणि प्रार्थना करा. अध्यात्मामुळे मन शांत होते, राग, द्वेष कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे जग सोडणे नाही, तर जगात राहून स्वतःला जिंकणे होय. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत, ज्याबद्दल अनेक लोक ऐकतात पण फार कमी लोक समजून घेतात. तो विषय म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे फक्त देवळात जाणे, पूजा करणे किंवा जप करणे नाही, तर अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास. आपण कोण आहोत? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आपण या जगात का आलो आहोत? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे अध्यात्म. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस पैसा, प्रसिद्धी आणि सुखाच्या मागे धावत आहे, पण तरीही मनाला शांती मिळत नाही. कारण बाहेरच्या जगात सुख शोधताना आपण स्वतःच्या मनाकडे पाहणे विसरतो. मित्रांनो, अध्यात्म आपल्याला शिकवते की खरा आनंद बाहेर नाही, तर आपल्या अंतर्मनात आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांविषयी प्रेम, दया आणि करुणा ठेवतो, तेव्हा त्याच्या जीवनात अध्यात्माची सुरुवात होत असते. अध्यात्म म्हणजे संसार सोडणे नाही, तर अध्यात्म म्हणजे संसारात राहूनही मन शांत ठेवणे. मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्म करत राहा, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. आणि हीच अध्यात्माची खरी शिकवण आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, तरी श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. कारण अध्यात्म आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतं. चला तर मग दररोज काही मिनिटे नामस्मरण करूया, चांगले विचार करूया आणि स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करूया. कारण खरे अध्यात्म हे मंदिरात नाही, तर आपल्या मनात वसलेले आहे. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात, मला अध्यात्मात रस आहे, मला देवाची भक्ती करायची आहे, मला मनशांती हवी आहे, पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही. मित्रांनो, अध्यात्माची सुरुवात मंदिरातून होत नाही, ती सुरुवात आपल्या मनातून होत असते. जेव्हा माणूस स्वतःला हा प्रश्न विचारतो की मी कोण आहे, मी या जगात का आलो आहे, माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे, तेव्हा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. अध्यात्मासाठी घर सोडण्याची गरज नाही, संसार सोडण्याची गरज नाही, डोंगर दऱ्यांमध्ये जाण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त स्वतःकडे पाहण्याची. अध्यात्माची पहिली पायरी म्हणजे स्वतःचे निरीक्षण करणे. दिवसभरात आपण काय बोलतो, कसे वागतो, कुणाचे मन दुखावतो का? आपल्या मनात मत्सर, राग, द्वेष तर नाही ना? हे स्वतःला विचारायला सुरुवात करा. अध्यात्माची दुसरी पायरी म्हणजे नामस्मरण. दररोज सकाळी आणि रात्री फक्त 5 मिनिटे देवाचे नाव घ्या. कोणतेही नाव श्रद्धेने घ्या. तिसरी पायरी म्हणजे चांगले विचार. कारण जसे विचार तसे जीवन. नकारात्मक विचार मनाला कमकुवत करतात, सकारात्मक विचार मनाला शक्ती देत असतात. चौथी पायरी म्हणजे सत्संग. चांगली पुस्तके वाचा, संतांचे विचार ऐका. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या ग्रंथाचे अध्ययन करा. 5वी
आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सेवा. भुकेल्याला अन्न देणे, गरजूंना मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे, ही सुद्धा अध्यात्माची साधना आहे. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे चमत्कार शोधणे नाही, अध्यात्म म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे. ज्या दिवशी तुमच्या मनातला राग कमी होईल, अहंकार कमी होईल आणि प्रेम वाढेल, त्या दिवशी समजा की तुमच्या अध्यात्माची खरी सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा, अध्यात्म हा एक दिवसाचा प्रवास नाही, तो संपूर्ण आयुष्यभर चालणारा मार्ग आहे. हळूहळू चालत राहा, श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. एक दिवस तुम्हाला जाणवेल की ज्या शांततेचा शोध तुम्ही जगभर घेत होता, ती शांतता तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातच होती. मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास कोणता आहे, तर कदाचित तुम्ही अनेक ठिकाणांची नावं घ्याल. पण सर्वात मोठा प्रवास हा बाहेरचा नसतो, तो असतो स्वतःच्या मनापर्यंत पोहोचण्याचा. आणि त्या प्रवासालाच म्हणतात अध्यात्म.